नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर सिडको घरांचा ताबा देण्यापूर्वी कंपनीला देयक देण्याची घाई। विजेत्यांपैकी 3000हून अधिक विजेत्यांनी आतापर्यंत माघार। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। सिडको महामंडळाने राबविलेल्या 26,000 घरांच्या विक्रीसाठी खाजगी सल्लागार कंपनीला सल्लागार म्हणून नेमले होते। या कंपनीला उर्वरित देयकाची रक्कम देण्याचा ठराव नुकताच सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। अजून विजेत्यांना त्यांची हक्काची घरे ताब्यात मिळाली नाहीत। माघार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। घरांच्या क्षेत्रफळावर विजेते नाराज आहेत, असे विविध प्रश्न अनुत्तरित असताना विक्रीसाठी नेमलेल्या कंपनीला देयक देण्याची घाई का केली जाते, अशी चर्चा सिडकोत सुरू आहे। 55 वर्षाच्या सिडकोच्या कारकिर्दीत पहिल्यांदा सिडकोने घर विक्री करण्यासाठी खाजगी सल्लागार कंपनीची नेमणूक केली। दुसरीकडे घर विक्रीसाठी सिडकोने जाहिरातींवर लाखो रुपये खर्च केले। तसेच सिडकोच्या आणि इतर शासकीय जागेवरच या सल्लागार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम केले। तरीही प्रति घर 1 लाखांपेक्षा अधिक म्हणजेच कोट्यवधी रुपयांची दौलतजादा या कंपनीवर केली जात आहे। राज्य सरकारने सर्वच शासकीय संस्थांना काटकसरीचा सल्ला दिला आहे। मात्र सिडकोच्या काही अधिकाऱ्यांना सल्लागार कंपनीच्या देयकांची चिंता आहे। या कंपनीला उर्वरित देयक देण्यासाठी सिडकोमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत आणि याच कंपनीला त्यांचे उर्वरित देयक देण्यासाठी एकाच महिन्यात 2 वेळा संचालक मंडळात याविषयीचा ठराव घेण्यात आला। पहिला निर्णय 3 मार्चच्या बैठकीत आणि दुसरा निर्णय 27 मार्चच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। सुमारे 670 कोटी रुपयांचा ठेका या कंपनीला देण्यात आला। आगाऊ रक्कम म्हणून 104 कोटी रुपये घर विक्रीपूर्वी या कंपनीला देण्यात आले। 67,000 घरांपैकी पहिल्या टप्प्यात 25,723 घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली। त्यामध्ये 19,518 विजेत्यांपैकी 3,000हून अधिक विजेत्यांनी आतापर्यंत माघार घेतल्यामुळे 16,500 घरांपैकी अजून किती विजेते माघार घेतील याचे मूल्यांकन झाल्यानंतरच संबंधित कंपनीला त्यांचे देयक द्यावे, अशी मागणी केली जात आहे। तर विजय सिंघलजी काय म्हणतायत, कंपनीला देयक रक्कम देण्यासंदर्भात नव्याने कोणताही निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला नाही, परंतु पुन्हा या कंपनीला उर्वरित घर विक्रीसाठी नेमण्याचा निर्णय सिडकोने जरूर घेतला आहे। 25,000 घरांपैकी 19,000 घरांची विक्री झाली। उर्वरित घर विक्रीसाठी नव्यानं सोडत प्रक्रिया राबविली जाईल। त्यावेळी संबंधित कंपनीकडून ही घर विक्री करून घेतली जाईल। जी काही रक्कम संबंधित कंपनीला दिली जाईल ती अगदी करारानुसार दिली जाईल। विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडल। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।